तर होड बँकेसाठी काही लोकांकडनं असे प्रयत्न सुरू आहेत. शिवरायांची टिपू सुलतान सोबत तुलना दुर्दैवी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. हर्षवर्धन सपकाळांना त्यांनी फटकारलं. अशा प्रवृत्तींवर सरकार अंकुश लावेल असा देखील इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर कुठलेही राजे टिपू सुलतानची तर बरोबरी होऊ शकत नाही. हे जे काय बरोबरी करण्याचा प्रयत्न करतायत ते दुर्दैवी आहे. मी त्यांचा निषेध करतो आणि खरं म्हणजे मतांच्या बँकेसाठी वोट बँकेसाठी अशा प्रकारचं काही लोकांचं जे काही प्रयत्न आहे आणि समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं जे कोणी लोक काम करत आहेत, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम सरकार नक्की करेल आणि अशा प्रकारच्या वृत्ती आहेत त्यांच्यावर देखील अंकुश लावण्याचं काम करेल. या टिपू सुलतानांनी ज्या पद्धतीनं कारकिर्दीला इंग्रजांविरुद्ध लढले हे जरी सत्य असलं तरी हिंदूवर त्यांनी अन्याय अत्याचार केलेले हे तितकंच खरं आहे. म्हणून मला असं वाटतं टिपू सुलतानाचा फोटोवर प्रेम किंवा टिपू सुलतान विचारावर प्रेम असणारे अवलाद आपल्या या देशात अजूनही जिवंत आहे. हे जरी सत्य असलं तरी फोटो हा ज्याचा त्याचा खाजगी मालमत्ता आहे. त्याने टिपू सुलतानाचा लावा नाही तर जिन्नाचा लावा. भारतीय जनता पार्टीनं जिन्याच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पण केलेला आहे. त्यामुळे ज्याचा त्याचा व्यक्तिगत